ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करणार। दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय। पावसाच्या व्यत्ययानंतर थोड्याच वेळात सामना सुरू होणार। महायुतीच्या वर्षभराच्या काळात एक फुटकी कवडीही आमदारांना मिळाली नाही। शिंदेचा आमदार किशोर पाटलांचा सरकारला खर्च आहे, तर जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील भरोसा नसल्याचंही वक्तव्य। किशोर पाटलांचा राग योग्य, त्यांच्या मतदारसंघात भाजपनं काम केलं नाही। गुलाबराव पाटलांकडून किशोर पाटलांच्या वक्तव्याला दुजोरा। भाजपनं मतदारसंघात काम केलं नसतं तर किशोर पाटील निवडून आले नसते। महायुतीत कटुता येईल अशी वक्तव्य नको, प्रवीण दरेकरांचा सल्ला। महापालिकेत आमचा महापौर होऊ दे, मागाठाणेमधील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गारहाणं। आता सर्व दुकानं बंद झाल्याने साखर घालण्याचं काम जोरात। उद्धव ठाकरेंच्या गारहाण्यानंतर प्रसाद लाड यांची टीका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा। मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचे राज्य बनेल, राजेश भाईंना निवडून द्या, फडणवीसांचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड। 22हून जास्त सदस्य संघटनांचा पाठिंबा। महायुतीतील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदं देण्याचा निर्णय। MCA निवडणुकीत शेलारांना स्थान मिळू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहे। सामनाच्या रोखठोकमधून दावा, शेलार पवारांशी युतीत निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड आग्रही। मंत्रिपद असल्यानं शेलारांना MCA निवडणूक लढवता येणार नाही अशी माझी माहिती। शेलारच फडणवीसांशी बोलून उमेदवारांबाबत ठरवत असतात, दरेकरांची प्रतिक्रिया। विरोधकांनी काढलेला सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल। गृह विभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो का, ही शंका रोहित पवारांचं ट्विट। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। मुंबईकरांना वेठीस धरलेल्यांवर गुन्हे दाखल। नवनाथ बन यांचं रोहित पवारांना उत्तर। उद्धव ठाकरेंची उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांशी संवाद साधणार। निवडणुकीत शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या, आगामी निवडणुकांवर शंभूराज देसाईंचं विधान। केंद्र सरकारचं पथक उद्या महाराष्ट्रात येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची पाहणी करणार। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या API अमोल वाघमारेचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी। चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर पुणे पदवीधरची जागा सोडण्यासाठी आम्ही आग्रह करू, हसन मुश्रीफांची माहिती। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग सुरू होणार। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानंतर अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।